नमस्कार, मी संदीप साळुंके. लाईव्ह फड कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता संध्याकाळची वेळ आहे आणि मी चाललोय सालवा डोंगराच्या पायथ्याशी. आणि आता मी जाणार आहे दुसऱ्या बाजूने, म्हणजे मागच्या एपिसोडमध्ये आपण गेलो होतो सालव्याच्या गोव्या साईडला, म्हणजे गोव्या साईड कणकवली साईडला, गोव्या साईडला जो सालव्याची बाजू आहे. तर आता मी दुसऱ्या बाजूने, म्हणजे ज्या ठिकाणी आहे नवरा नवरीचा स्पॉट, आणि तो आहे तांबळवाडी, कासाडे तांबळवाडी पासून जवळ आहे. तर आता मी चाललोय कासाडे तांबळवाडी या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी जाऊन आपण नवरा नवरीचा स्पॉट बघूया आणि तिथला माहोल बघूया आणि संपूर्ण परिसराचा आनंद घेऊया आणि त्या ठिकाणी अजून काही माहिती मिळते का बघूया. तर आता मी पुन्हा एकदा चाललोय सालव्याच्या पायथ्याशी आणि या संध्याकाळचा माहोल एन्जॉय करणार आहे आणि तुम्हाला दाखवतो इथला सुंदर असा सूर्यास्त आणि सुंदर असं निसर्ग सौंदर्य. तर आता आपण चाललोय कासाडे, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग येथील तांबळवाडीला. आणि आता आपण तांबळवाडीला आहोत आणि तांबळवाडीच्या आतमधून आपण या रोडने सालव्यापर्यंत जाणार आहोत. मी आता तांबळवाडीतून आलो. हे आड्याचा डोंगर आणि हा आपला सालवा डोंगर. त्या दिवशी मी त्या बाजूने ड्रोन उडवला होता, म्हणजे तिकडे कडा. आता मी या बाजूने, म्हणजे नवरा नवरीचा स्पॉट आहे, समोर नवरा नवरीचा स्पॉट आहे. बघूया ड्रोन मध्ये कसे दिसतात. आणि एक संध्याकाळ इकडले. आता बघा थोड्या वेळाने सूर्यास्त होईल, पण आता दिसणार नाही कारण इकडे ढग आहेत खूप सारे. तरी पण बघूया सूर्यास्त दिसतो का आपल्याला. आड्याचा डोंगर आणि सालवा डोंगर बाजूबाजूला, दोन्ही डोंगरावरती आपण गेलो होतो. म्हणजे सालव्यात मी जवळपास 2 वेळा गेलो होतो, आड्याच्या डोंगरावरती एकदा गेलो होतो. आणि दोन्ही डोंगर असे आहेत ना, ट्रेकिंगला जबरदस्त आहेत. आणि सालवा तर बेस्टच आहे, म्हणजे पूर्ण सकाळी गेलात तर पूर्ण दिवसभर फिरू शकता. आम्ही एकदा गेलो होतो तेव्हा पूर्ण दिवसभर फिरलो होतो, म्हणजे इथून या टोकापासून पूर्ण त्या टोकापर्यंत. आणि एकदा मी सालवेश्वरला गेलो होतो, तो तिकडून गेलो होतो कोकेश्वरावरून, तेव्हा पण जवळपास दिवसभर होतो वरती. अशा प्रकारे हा जबरदस्त डोंगर आहे. तर आता आपण ड्रोन मधून बघूया कसा प्रकारे डोंगर. आणि आता आपण सालव्यात आहे बघा, इथून ड्रोन उडवलाय, सालव्यात ड्रोन गेलाय. सालव्याची स्टोरी तुमच्या भाषेत सांगा, काय काय कसलं स्पॉट आहे. आता तुमचं नाव काय आधी, नाव काय पहिला आधी? बाळा पाटील. बाळा पाटील. आणि तुमच्या माहितीत काय आहे स्टोरी? या माहितीत म्हणजे असा की ह्या डोंगरावर मी गेलो ना, हा, तेव्हा नवरा नवरीचा डोंगर आहे. ओके. आणि त्याच्या डोंगराच्या बाजू की नवरा हा हा, ते असं वाजंत्री बिजंत्री सगळे आकार तिथे होत. जेव्हा त्या वराड खचला गेला तेव्हा तिथे सगळा आकार निर्माण झाले. आणि त्या देवाचं असं शास्त्र होतं की नारळ दिल्याशिवाय पुढे जात नव्हता कुठलाही वराड. त्यामुळे ते पुढे गेल्यामुळे जशाक तसं ते खचले गेले आणि गायब झाले. म्हणजे अशी असं चमत्कार हा की जेवढे प्रयत्न कोणी लोक बाहेरचे येतात ते बघूक जातात, पण जेव्हा ते जातात ना बघूक, तेव्हा त्यांचे वरती डोंगरावरती जाताना वाट नसल्यामुळे अडळतीचा रस्ता आहे ना, त्यामुळे पाय वळतात, काय वळतात, ते पाणी प्यायला बसतात. पण त्या जंगलामध्ये एवढी सालव्याची मोवा आहेत की त्यांना जरी मोहाला जरा माणसांचा आवाज आला तरी ती उठून माणसांच्या अंगावरती चावायला येतात. बरोबर. अशा प्रकारे मधमाशा. मधमाशा डेंजर आहे. जाते वेळी सावधगिरीने आपण जायचं. तुम्ही एका वर्षात किती वेळा जात तरी? मी गेलो होतो एका वर्षात ना, जवळजवळ मी आता शिमग्याच्या ह्याच्यात जातोय होळीच्या टायमात, आणि लास्टला मे महिन्याच्या 2-3 फेरी होतो. आणि सगळं संपूर्ण सालव्यात जातो ना? संपूर्ण सालव्यात मी फिरूनच येते म्हणा. आता ह्या पोरग्यांका मी नेलं होतं एकदा, ते म्हणजे कशासाठी आपलं चिमणी पोपट बिपट काढायला टायमिंग असता त्यावेळी मजा म्हणून फिरायला. हे बघा सगळे आम्ही ड्रोन कसं आता तो बघू गेले सगळे. हे नाव काय तुमचे रे? धीरज पाताडे. धीरज पाताडे. तेजस आईर. विघ्नेश आईर. शुभम पाताडे. हा, श्रेयस इंदुलकर. आणि विराट पाताडे. प्रफुल्ल पाताडे. तुझा? ओके. हे सगळे आता खेळत होते, ते ड्रोन बघू केलेत. ड्रोन मस्त सरसरावून गेलो सालव्यात. आता येत फटाफट मागे इकडे वाघ, कोले, आपले गवरेडे पण आहेत ना? गवरेडे पण. वाघ जास्त. वाघ किती असतील? आता आले असणार एक आपले 2-3 असणार, पण ह्याच्या
पूर्वी नाही होते. नाही होते. नाही, वाघ पहिल्यापासून नव्हते, आता आले हाली वाघ आहे. बघितलं होतं कोणी हाली वाघ? मी एकदा गेलो होतो तिकडे डोंगरामध्ये, तेव्हा माझ्या वाघ अक्षरची पाठी लागायच्याच प्रयत्न होता. मी तिथे जायचो, मी काय सांगत नाही मी काय करत होतो ते, पण कामासाठी गेला, कामासाठी गेलो होतो. वाघ असा शेपटी आपडायचा आणि जेव्हा 6:30 वाजले तेव्हा तो मला धरायलाच आलेला ऍक्च्युअली. सकाळची की संध्याकाळी? नाही, सकाळी नाही, संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत मी त्या अंधारात असायचो, म्हणजे आपलं काय कामानिमित्त. ठीक आहे. त्या ठिकाणी ते वाघाची माझी भेट झालेली. आणि म्हणजे डोंगरात भरपूर हे असणार नाही, जंगली औषधांनी प्राणी सर्वच, आणि औषधं पण भरपूर आहेत ना? गावठी औषधं सगळी नाना तऱ्हेची मिळतात, नाना तऱ्हेची ना, सगळ्या रोगांवरती. सगळ्या रोगांवरती. ओके. म्हणजे आणि तिकडे जो पाटर आहे तो तर खूप मोठा आहे, एकदम सपाट माळच आहे. बरोबर. आणि त्याच्यावरती जर आपण समजलं की एखादं देवाचं कुठलं तरी स्थान असलं, ते गाव आहे ना तिकडले, कोकेश्वरवाले करतात ते, सालवेश्वर. सालवेश्वर, त्याचं स्थान तिथे आहे, ते ब्राह्मण देव आहे. बरोबर. तिथे पाया पडायला गेलं तरी लोक चालतात. तुम्ही जातात ना याच्यात श्रावणात? हो, श्रावणामध्ये जातो. शेवटचा सोमवार. हो, आमची फेरी असते तिकडे. तर आपला ड्रोन आता मागे येतोय. बघण्यासारखं आहे एक क्षेत्र. बरोबर. कोणी लोक बाहेरचे आले तर ते आवडीन जाऊ शकतात वरती. एकदम बरोबर. तर आता चालत जायचं जरा खूप त्रास होतो. एक दिवस जाणार पूर्ण. सकाळी संध्याकाळी बघायचं पुरा जाणार. आणि तुमची म्हणजे वर्षांना 2-3 फेरे सहज होतात. तुम्ही जातात रे? तुम्ही किती वेळा जातात? 2-3दा. मजा म्हणून ना. मी पण 2दा गेलेले. इकडे एक सालव्यामध्ये भटीचं स्थान आहे या बाजूला, हा. ते पण तुम्ही कॅमेऱ्यावरती शूट करून घेतला तरी चालेल. कुठे चालू आहे तिकडे? आता कुठेही पाणी नाही बघा, पण त्या तलावामध्ये पाणी आहे, कायम पाणी. तिथे चुन्याचा दगड काढला जातो. पहिला आपलं राधानगरीचं धरण बांधलाय, त्या दगडावरती पडलं. इकडे समोरच्या डोंगरात मागे गेलो होतो. बरोबर. चुनखडी म्हणतो तुम्ही, काय म्हणतास? चुनखडीच म्हणतात ना? चुनखडी दगड असं आहे. ठीक आहे चालत. तर अशा प्रकारे हा सुंदर असा सालवा डोंगर आहे. आणि हे म्हणजे सालवा डोंगराच्या पायथ्याशी राहणारे तांबळवाडीकर, सगळे तांबळवाडी ना? तांबळवाडी. आणि कायम सालव्यात जात असतात. सालवा घरासारखा आहे त्यांना, केव्हाही वाटला डोंगरात गेला.